पुणे द्रुतगती मार्गावर प्रवासी सुविधांचा अभाव पाहायला मिळतो। टोल आणि प्रवासी सुविधांवरून वाद झाला। वाहन चालकांच्या मूलभूत सुविधा आणि आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला। 3 फेब्रुवारीला मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या टँकर अपघाताच्या पार्श्वभूमीवर मनसेने MSRTC ची महत्त्वपूर्ण बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये टोल वसुली तसंच प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांवरून जोरदार आरोप प्रत्यारोप झाले। त्यावेळी हे सगळे आरोप फेटाळून लावत प्रवासी थांब्यावर स्वस्त दरात अल्पोपहार, महिलांसाठी हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याचा दावा केला जातोय। मात्र मनसेने अधिकाऱ्यांचं केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत एक वेगळंच चित्र समोर आलं आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सारिका सावंत यांनी। आता आपण उभे आहोत खलापूर टोल नाक्याजवळ ट्रक टर्मिनल जवळ, जे ट्रक टर्मिनल MSRD ने वाहन चालकांना विश्राम करण्यासाठी किंवा त्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्या किंवा महिलांसाठी हिरकणी कक्ष असावं यासाठी जे ट्रक टर्मिनल बांधण्यात आलेलं आहे, त्या ट्रक टर्मिनलची आपण बघितलं तर इतकी दुरावस्था आहे की तिथे शौचालयातही खाद्यपदार्थांचं ठेवण करण्यात आलेली आहे। आपण बघतोय की 3 फेब्रुवारी जो ट्रकचा अपघात झाला त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले होते आणि ते आक्रमक झाल्यानंतर त्यांनी थेट मोर्चा MSRTC कडे वळवला होता आणि टोल वसुलीवर त्यांनी मुद्दे काही उपस्थित केले होते। वाहतूक सेनेचे सरचिटणीस आहेत तारिक भाई साहेब, हे स्वतः आले होते। आमचे संपूर्ण शिष्टमंडळ आलं असताना MSRTCचे सोनावणे साहेब आले। सोनावणे साहेबांनी आम्हाला सांगितलं की इथे सर्व सुखसुविधा आम्ही देतो, सर्व पुरवतो, तेव्हाच आम्ही हे सर्व टोल आम्ही वसूल करतो। ते केलं असताना त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व सुखसुविधा देतो, तर आम्ही पाहणी करू म्हणून अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली। ती पाहणी करायला आम्ही आलो। MSRTCचे जाधव साहेब त्यांनी आमच्या बरोबर दिले आणि IRBचे जोसेफ साहेब आहेत, ते स्वतः आमच्या बरोबर आहेत। या सर्व म्हणजे सुविधा जर हे देणार नसतील किंवा सर्व गोष्टी करणार नसतील तर आज आम्ही एवढंच इथे सांगू इच्छितो की जर ह्या येत्या 2 दिवसात जर नाही यांनी सुधारणा केली तर आम्ही हा फोडणार आणि जर या सुखसुविधा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही साहेबांकडे आम्ही जाऊन आम्ही राजसाहेबांना भेटून आम्ही सर्व सांगणार ही सर्व परिस्थिती आणि टोल नाक्यावरती टोल सुद्धा वसूल करण्यासाठी आम्ही बंद करण्याचा प्रयत्न करणार।